बोला कृष्णा माईचं जोम भले नायकुजी बुवाचं जय मल्हार. चला मित्रांनो, आता पाणी भरलेलं आहे आपण कृष्णा माईचं आणि आता आपण नायकोबा देवाला जाणार आहे आणि उद्या परवा आपली पालखी निरा नदीला जाणार आहे. पालखी सोहळा देवाचा आपला शुक्रवारी निरा नदीला पहाटे शुक्रवारी आंघोळ होणार आहे देवाची आणि तसंच दिवसाच्या 4 ते 5 वाजेपर्यंत करा नदीला आंघोळ होईल मित्रांनो. याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. सर्वांनी या, प्रत्येक भाविक भक्तांनी ज्याला आवड आहे त्यांनी. कृष्णा नदी कृष्णा माईची बघायचं वाईमध्ये. तात्या कशाला आलो आपण? कृष्णामाईला आलोय. आपल्या नायकोबाच्या देवासाठी आपल्याला पालखी सोहळा आहे उद्या परवा. त्यासाठी पाणी न्यायचं आपल्याला वाईच्या नदीचं. बघा बघा कशी फुल नदी वाहते मित्रांनो. बघा तिकडे बघा कृष्णा माई कशी फुल वाहते मित्रांनो. फुल पाणी यंदा आपल्याला कृष्णा माईला. बघा वाईची तर कृष्णा माईची नदी बघा वाईमध्ये. त्या वाईच्या नदीचं पाणी आपल्याला आपल्या नायकोबा देवासाठी न्यायचं आहे. पालखी आपल्या देवाची पालखी गुरुवारी मित्रांनो हलणार आहे आपल्या नायकोबा देवापासून. तिथून गुरुवारी संध्याकाळी वाणेवाडी येथे मुक्कामी येणार आणि पहाटे शुक्रवारी 5 वाजता आंघोळ होईल. हातात घे दगड आणि पहाटेची आंघोळ शुक्रवारी 5 वाजता होणार तिथं निरा नदीला आणि 5 वाजता दिवसाच्या 5 वाजता इकडं करा नदीला आंघोळ होणार मित्रांनो. तर सर्वांनी या भाविक भक्तांनी सर्वांचं अभिनंदन. प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो आपल्या पाठीमागे आहे बघा मित्रांनो महागणपती काशी विश्वेश्वर वाई. इथे आपण आता पाणी भरलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे आपल्या कोळेकरांचं मंदिर. पहिला कोळेकर बघा इथं होता. काय जुनं पूर्वी काय सांगता यायचं नाही एवढं आपल्याला बी. पण हे आहे कोळेकर देवाचं मंदिर. कोणता तरी कोळेकर आहे म्हणतात. इथं वाईपासून थोडं पुढं आलं का नाही 4-5 किलोमीटर तर आहे बघा या देवाचं मंदिर आपल्या कोळेकरांचं. तर इथं आता पाणी घातलेलं आहे आपण मित्रांनो. आता चला पुढल्या देवाला जायचं आहे मित्रांनो. आता जायचे वडजाईपाशी दाखवतो इकडे तुम्हाला. तर बघा मित्रांनो खंडाळ्याच्या बोगद्यातून आता आपण जाणार आहे मित्रांनो. बघा अजून काम तर चालूच आहे. बघा इकडं खंडाळाचा बोगदा खतरनाकच आहे मित्रांनो. बघा बघा आता बोगदा आला जवळ आला मित्रांनो. आता आपली गाडी बोगद्यात घुसणार आहे. आता डबल बोगदा चालला बघा. आवक जाऊक आता एक यायला एक जायला. पाहिला सिंगलच बोगदा होता आता डबल चाललाय. बघा ती पलीकडची बोगदा दिसतो ना मित्रांनो. जो आता नवीन काम चालू आहे बघा त्या बोगद्यात. बघा आता आम्ही घुसलो बोगद्यात. आय बोगद्यात घुसले होतो. कसं वाटतंय खतरनाक कसं काय बोगदा मित्रांनो. बघा खंडाळ्या आवाजून बिवाजून पंग दिसू येते असं. गाडी गेली मित्रांनो 1 किलोमीटर बोगदा आहे बघा. 1 किलोमीटर खतरनाकच बोगदा आहे बघा. तर मित्रांनो आपण चाललो आहे खंडाळ्याच्या बोगद्यातून. इकडे बघा पाहुणं कसं काय खंडाळ्या घाटाचा बोगदा मित्रांनो. खतरनाकच बोगदा आहे बाबा. असलं आवाज येतो. बांग 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 आवाज येतो मित्रांनो. हे नाथफळाचा आवाज येतो बा. खंडाळ्या घाटाचा बोगदा मित्रांनो. बघा मित्रांनो इकडं नवीन बोगदा चालू आहे इकडं. आता काय थांबवली गाडी. तो घाट बंदच होतो म्हणायचं.
मित्रांनो बघा खंडाळा घाटाचा बोगदा, डबल बोगदा मित्रांनो. बघा हे इकडे जे पहिला जुना बोगदा आहे ना, या गाड्या येते ते जुना बोगदा आहे. एक नवीन बोगदा बघा पलीकडे काम चालू आहे नवीन बोगद्याचं. बघा पलीकडे तिकडे मित्रांनो तो जुना बोगदा आहे आणि जे पलीकडे काम चालू आहे ना तो नवीन बोगदा आहे. बघा मित्रांनो कसलं खतरनाक वातावरण. बघा पलीकडे तिकडं घाट आहे बघा मित्रांनो त्या डोंगरात तिकडं. बघा इकडं हवे कसला पूल झाला आहे बघा नाथफळाचं. बाया 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 नाथ करायचा नाही बाबा, खतरनाकच काम आहे बाबा. ही कसला मित्रांनो दिसतंय का तिकडं बघा पूल कसला खतरनाक आहे. हाय पाय पूल झाला आहे क्वालिटी. बघा इकडं बोगदं कसं काय. बघा इकडं परिसर बघा मित्रांनो. ते बघा ढग उतारले डोंगरावर दुःख पाडलेत बघा तिकडे. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे वडजुबाईला, वडजाई माता प्रसन्न सुखेड. इथं आता आपण पाणी घातलेलं आहे आपल्या वाईचं मित्रांनो. बघा तर जय मल्हार मित्रांनो. जय मल्हार. जय मल्हार. आणि आपली एक परंपरा आहे मित्रांनो, फार पूर्वीपासून आपल्या नायकोबा देवासाठी आपण वाईवरून पाणी चालत आणत होतो. म्हणजे आता बी चालतच आणलंय, फक्त मी गाडी वालोय. ही आमची सगळी बघा ही गँग नाही सगळी चालत आलेली. तर आता कुठे आपण रंगोबाबशी म्हणजे हा वायवरून पाणी आणलंय चालत मित्रांनो. वडजायला पाणी घालून आता रंगोबाला आलोय आणि पुढे आता दत्त गाठाव तिथं मुक्कामी. आणि गुरुवारी आपली नायकोबाचं मुक्कामी थांबणार आणि पाठ 3 वाजता हलून घरी. हा आणि गुरुवारी नायकोबाचा आपला पालखी सोहळा जे आहे गुरुवारी आम्ही 4 वाजता सकाळी म्हणजे 10 वाजता देवापाशी जाणार. तिथनं पुढे पाणी बिणी घालून काय असेल ते परंपरा चाललेली करून 4-5 वाजता तिथून देव हलणार. तिथून देव हलला की संध्याकाळी मुक्कामाला आमचं सोमेश्वरला देव वाणेवाडीतून पाठ 5 वाजता हलणार. नेरा नदीची आंघोळ करणार. नेरा नदीची आंघोळ झाली पण मुरुम मुरुम ठिकाणी मुरुमच्या ठिकाणी त्या पुलापाशी तिथून पालखी परत माघारी आमची रवाना होणार परत आपल्या नायकोबा देवाच्या. शुक्रवारी पहाटे 5 वाजता आंघोळ निरानं देऊ आणि दुपारची 4 ते 5च्या दरम्यान कारानं देऊ. असे सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो. जेवढे भाविक भक्त आपले येणार आहेत नायकोबाच्या पालखीला आंघोळीला जेवढे लोक येणार आहेत त्यांनी सर्वांनी म्हणजे याचं नोंद घ्या, आहे का नाही. अजून काय बोलायचं.